नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 6 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी आपल्याला ॲप आणि लाईव्ह सेशन्स विषयी काही महत्त्वाची सूचना द्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयीची माहिती बघूया. आपल्या सर्वांना माहितीच आहे की 30 एप्रिल 2025 म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपण शेअर मार्केट मराठीचं ॲप जे आहे हे सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर ज्या ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात या सर्व सर्व्हिसेस आता आपल्याला हळूहळू ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यायच्या आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला काय काय येतं तर फ्री कोर्सेस आहेत. आपले 3 जे फ्री कोर्स आहेत हे तीनही फ्री कोर्स आपण ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचबरोबर पेड कोर्सेस आहेत जे लवकरच आपण ॲपवर उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर लाईव्ह सेशन सुद्धा आपल्याला लवकरच ॲपच्या माध्यमातून घ्यायची आहेत. त्याचबरोबर वन ऑन वन सेशन जर आपल्याला कुणाला हवं असेल, माझ्याशी थेट बोलायचं असेल, तर अशी सेशन सुद्धा आपल्याला आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मला तुम्हाला काही स्टडी मटेरियल द्यायचं असेल, काही पीडीएफच्या फाईल्स द्यायच्या असतील, एक्सेल वगैरे द्यायचं असेल, तर असे सर्व मटेरियल सुद्धा आपल्याला आता ह्या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या सर्व सर्व्हिसेस या हळूहळू आपण ॲपच्या माध्यमातून देणार आहोत. सध्या ॲप डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. आपण जास्तीत जास्त सदस्यांनी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक सुद्धा दिलेली आहे. साधारण 15 मे 2025 नंतर ॲपवरच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि त्यानंतर आपल्याला ह्या सर्व गोष्टी ॲपमध्ये वापरता येणार आहेत. तुम्ही जर अजूनही ॲप डाउनलोड केलं नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि कालपासून आता आपण पुढे जाऊया आणि आजपासून जी लाईव्ह सेशन सुरू केली आहेत तर त्याविषयी थोडक्यात मी माहिती सांगतो. आजपासून पुन्हा एकदा लाईव्ह सेशन सुरू करण्यात आलेली आहेत आणि उद्या मंगळवारी 6 मे 2025 रोजी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे. लिंक सकाळी सेशन सुरू होण्यापूर्वी ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. आजचं जे सेशन होतं हे सर्वांसाठी उपलब्ध होतं. फ्री कोर्स, प्रीमियम ग्रुप, पेड कोर्स सर्वांसाठी उपलब्ध होतं. उद्याचं सेशन हे फक्त पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपमधील सदस्यांसाठी असणार आहे. तर ह्याची नोंद आपल्याला घ्यायची आहे. बुधवारी म्हणजे 7 मे रोजी सर्वांसाठीचं सेशन उपलब्ध असेल. बरोबर, एक दिवस आड सर्वांना सेशन उपलब्ध असणार आहे आणि पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी रोजच सेशन उपलब्ध असणार आहे. उद्या आणि इथून पुढे जी काही सेशन होतील ह्या सेशनची जी वेळ असणार आहे ही सकाळी 9 ते 10:30 असे असणार आहे. म्हणजे साधारण 1.5 तास आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. तर ही सेशन जी आहेत ही जास्तीत जास्त सदस्यांनी अटेंड करायला पाहिजेत. म्हणजे त्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं, कशा प्रकारे आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करायचा असतो, याची आपल्याला लाईव्ह मार्केट चालू असताना लाईव्ह विश्लेषणाची संधी या ठिकाणी आपल्याला मिळत असते. तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी. आपल्याला आता पुढे जायचं आहे आणि पेड कोर्सची जी रिव्हिजन सेशन आहेत ती आता उद्यापासून चालू होणार आहेत. आज रात्रीपर्यंत त्याचं टाइम टेबल ग्रुपमध्ये शेअर केलं जाणार आहे. तर हे झालं ॲप आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी. आता आपल्याला पुढे जायचं आहे आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपल्याला आठवत असेल की कालच्यासाठी जो व्हिडिओ केलेला होता, विश्लेषण केलेलं होतं, त्यामध्ये आपण वरच्या बाजूला साधारणपणे 24,514 च्या आसपास ही एक लेवल दिलेली होती आणि खाली 24,414 च्या आसपास ही एक लेवल दिलेली होती. म्हणजे 24,414 आणि 24,514 ह्या दोन लेव्हलला आपण रिव्हर्सल झोन असं म्हटलेलं होतं. म्हणजे काय तर ह्या एरियामध्ये आल्यानंतर किंमत रिव्हर्स होऊ शकते. बरोबर, किंमत खाली गेली होती,
इथून वर आली की ह्या एरियात आल्यानंतर रिव्हर्स होऊन खाली जाऊ शकते, असं आपल्याला आपलं विश्लेषण होतं. आज काय झालं बघा, आज गॅप अप ओपन झालं आणि हे मी काल सांगितलेलं होतं. गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. याचं कारण असं असतं की इथे आपल्याला जो एम पॅटर्न बनला होता, ह्या लोकांना ट्रॅप करण्यासाठी गॅप अप ओपन होण्याची शक्यता होती. बरोबर गॅप अप ओपन झालं, आपल्या ह्या लेवलच्या खाली जायचा प्रयत्न झाला, मात्र खालच्या लेवलचा सपोर्ट घेतला गेला. 24,414च्या आसपास असणारी ही जी लेवल आहे, त्याचा सपोर्ट घेतला गेला. त्यानंतर एक बाउन्स आला, तो बरोबर वरच्या लेवल पर्यंत गेला, 24,514 पर्यंत गेला आणि तिथून बरोबर आपल्याला रिव्हर्सल झालं आणि पुन्हा आपण खाली आलो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, आपण आदल्या दिवशीच ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या आणि आज दिवसभर संपूर्ण वेळ निफ्टी ह्या लेवलमध्येच अडकून पडलेलं आपल्याला बघायला मिळालं असेल. आता जर समजा आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेलो, तर तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येईल की सकाळी आपल्याला ह्या ठिकाणी इथून तेजी झाली, इथपर्यंत गेली आणि इथे ही जी कॅन्डल बनली 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर थोडंसं रिस्की असतं. नेहमी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काम करायचं असतं. पण जर आज आपण 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर काम केलं असतं, तर ह्या कॅन्डलनं जसं आपण सांगितलं होतं, किंमत वर जाऊन परत खाली आली आणि हा लो ज्या वेळेला ब्रेक केला, इथून जर आपण एंट्री घेतली असती, तर तुमच्या लक्षात येईल थोडा वेळ साईडवेज राहिल्यानंतर आपण बरोबर ह्या टार्गेटपर्यंत पोचलो होतो. म्हणजे साधारण 80 पॉइंटच्या आसपास आपल्याला इथपासून इथपर्यंत ची मूवमेंट बघायला मिळाली. म्हणजे एक जर आपण छोटा ट्रेड घेतला असता, तर आपल्याला अतिशय चांगलं टार्गेट इथे बघायला मिळालं असतं. आणि ज्या वेळेला असं वरून खाली येतं, त्यावेळेला आपलं पहिलं टार्गेट ही खालचीच लेवल असते, जी आज आपल्याला अचीव झालेली बघायला मिळाली. लगेचच पुन्हा रिकव्हरी आली, पुन्हा आपण साइड बाय साइड करत करत वर जाताना आपल्याला किंमत दिसली. म्हणजे थोडक्यात काय झालं की आपल्याला ह्या दोन लेवलमध्येच किंमत अडकून पडलेली बघायला मिळाली. आता काय होऊ शकतं, हा झोन जो आहे हा रिव्हर्सल झोन आहे. मी तुम्हाला ती लेवल इथे लिहून दाखवतोय. ओके, आणि मी सांगितलं होतं जर काही कारणामुळे किंमत इथून वर गेली तर काय प्रॉब्लेम नाहीये आपल्याला. पण जर इथून वर जाता जाता ह्या लेवलला टच झाली, म्हणजे हा जो हाय बनला होता इथे, ह्या लेवलला जर टच झाली, म्हणून मी इथे नाव दिलंय एस-एल लेवल. ऍक्च्युली एस-एल म्हणजे आपल्याला स्टॉप लॉस असतो, पण इथे जर स्टॉप लॉस साठी आपल्याला ट्रेड यायला पाहिजे. अजून ट्रेड तसा बघायला गेलं तर आलेलाच नाहीये. बरोबर, एक ट्रेड आला, त्याचं टार्गेट देखील आलंय. बरोबर, त्यानंतर ट्रेड आला नाही, आपण मधोमधच राहिलोय. बरोबर, जर समजा इथून आता उद्या काय होईल, गॅप अप ओपन झालं आणि समजा वर जायला लागलं, तर ज्या वेळेला 24,589 रुपये 15 पैसे हा जो हाय बनलाय, ह्याला जर किंमत टच जरी झाली, तरी आपल्यासाठी हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन जे खाली दिलेत, ही सर्व लेवल्स कॅन्सल होतील, असा त्याचा अर्थ आहे. उद्या काय होऊ शकतं ते आता आपण बघूया. तर त्याच्यासाठी मी थोडंसं काय करतो, आता झूम आउट करतो आणि आपल्याला आता सगळ्या लेवल दिसतील असं आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो. थोडंसं आपण आणखीन झूम आउट करूया, म्हणजे सर्व लेवल्स दिसू शकतील. ओके ओके, आता आपल्याला सर्व लेवल दिसत आहेत. उद्या कदाचित काय होईल, उद्या सुद्धा परत गॅप अप ओपन होण्याची शक्यता आहे. कदाचित आजचा हाय सुद्धा उद्या ब्रेक होऊ शकतो, थोडंसं वर जाऊ शकतं, पण एस-एल ची लेवल ब्रेक होण्याची शक्यता कमी वाटतेय. तसं होऊन जर समजा खाली यायला लागलं, कारण आता म्हणजे ॲस्ट्रॉलॉजिकली सुद्धा, किंवा आपण थोडंसं अगदी स्पेसिफिकली बोलायचं झालं तर ॲस्ट्रॉनॉमिकली सुद्धा आज आणि उद्यानंतर एक मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता आहे. हे माझं वाक्य लक्षात घ्या. आज आणि उद्यानंतर म्हणजे कदाचित उद्या होईल, किंवा 1-2 दिवसामध्ये आपल्याला एक मोठी कॅन्डल निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये बनण्याची शक्यता आहे. ॲस्ट्रॉलॉजिकली, ॲस्ट्रॉनॉमिकली आपल्याला काही कंडिशन अशा बनतायत की त्यामुळे आता एक मोठी कॅन्डल बनेल. ती वरच्या साईडला बनेल का खालच्या साईडला बनेल ते आपल्याला बघायचं आहे. पण आपल्याला असं वाटतंय की उद्याच्या दिवशी थोडंसं हा हाय ब्रेक होऊन पुन्हा जर खाली यायला लागलं, तर मात्र येताना आपल्याला खालच्या बाजूची ही टार्गेट अचीव होताना बघायला मिळू शकतील. तर अशा प्रकारे आपण इथे निफ्टीसाठीची टार्गेट काढू शकतो. आता उद्या पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी आपल्याला सेशन असणार आहे. तर त्यामुळे आज जसं मी बँक निफ्टीमध्ये दाखवलं होतं की हे जे काही अंतर आहे, ह्या अंतराचं 3 भागामध्ये रूपांतर करायचं.
तर ते आपण करू शकतो. ह्या पद्धतीनं अशी 3 म्हणजे समान हे अंतर मोजायचं आणि डिव्हाइड बाय 3 करायचं आणि तेवढं वजा-वजा करत आपण असे 3 टार्गेट खालच्या बाजूची काढू शकतो आणि ती आपल्याला कदाचित उद्या येताना बघायला मिळू शकतील. उद्या नाही आली तर परवाच्या दिवशी येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण आता एक मोठी मूव्हमेंट होईल. ती कशामुळे होईल? भारत-पाकिस्तानमध्ये काय होईल का? आपल्याला सांगता येणार नाही. पण मोठी मूव्हमेंट होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर हे आपल्याला आत्ता चित्र दिसतंय. तर माझ्या मते आता तुम्हाला सर्व विश्लेषण लक्षात आलं असेल. उद्या जर आपण असं म्हणूया की साइडवेज ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं, तर मग आपल्याला 3 भाग करायचे आहेत आणि हे आपल्याला फायनल टार्गेट असेल. ह्याच्या खाली जायला लागलं तर हे दुसरं टार्गेट असेल. दुसऱ्या टार्गेट नंतर जर किंमत वर जायला लागली तर मग काय होईल आपल्याला, मग इथे बाय ऑन डिप्स होईल आणि किंमत वर जायला लागेल. पण इथून जर खाली यायला लागली आणि किंमत इथे न थांबता ह्याच्याही खाली गेली तर मग सेल ऑन राईज होईल आणि मग जरी वर आली तरी पुन्हा खाली जाण्याची शक्यता असणार आहे. तर त्यामुळे दुसऱ्या लेवलच्या आसपास आपल्याला काय होतं हे बघणं. त्याच्या वरच्या वर रिव्हर्सल झालं तर बाय ऑन डिप्स होईल. त्याच्या खाली गेलं तर सेल ऑन राईज होईल. शॉर्ट टर्मसाठी ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात असं आपल्याला आत्ता चित्र दिसतंय. तर हे झालं निफ्टीच्या लेवल्स. या लेवल्स तुम्हाला मी कालपासून दिलेले आहेत. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या लेवल्स तुम्हाला दिसत आहेत. या स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टी नंतर आता बँक निफ्टीचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण रिव्हर्सल झोन दिलेला होता. रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन दिलेला होता. हा थोडासा मोठ्या टाइम फ्रेमवरचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं की रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनमध्ये आपल्याला जे अंतर आहे, आता इथे मी तुम्हाला अनेक लेवल्स काढून दाखवलेल्या होत्या, बरोबर. त्याचं महत्त्व तुम्ही आजचं लाईव्ह सेशन बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. कारण हा जो झोन होता, हा जो झोन आहे इथे, हा सपोर्ट झोन आहे, बरोबर. ह्याच्या खाली गेलं बऱ्यापैकी म्हणजे पहिलं टार्गेट नंतर दुसरं टार्गेट पर्यंत आपण पोहोचलो होतो. पण त्यानंतर थोडं थोडं वर आलं आणि परत इथे येऊन खाली चाललोय. ही रिव्हर्सल झोनची लेवल आहे. ओपन खालच्या बाजूला झालं, रिव्हर्सल झोनमध्ये एक बाउन्स आला, लगेच खाली आलं आणि मी सांगितलं होतं की हा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला खालच्या दिशेनं जाऊ शकतं. तसं आपल्याला जाताना इथेच बघायला मिळालं. पहिलं टार्गेट छोटं होतं ते इथे अचीव झालंय. दुसरं टार्गेट थोडंसं मोठं आहे ते अजून अचीव झालं नाहीये. कदाचित उद्या होऊ शकतं आणि त्यानंतर आपलं ॲक्च्युअली जे टार्गेट आहे म्हणजे 54,552चं हे आपल्याला उद्या किंवा परवा येताना बघायला मिळू शकतं. इथे सुद्धा उद्या किंवा उद्यापासून पुढे 1-2 दिवसात मोठी कॅन्डल बनण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचं ॲस्ट्रो संकेत आपल्याला दिसत आहेत. तर त्यामुळे ते खालच्या बाजूला होईल का वरच्या बाजूला, आत्ता आपल्याला रिव्हर्सल झोन टार्गेट झोन खालच्या बाजूने दिसत आहेत. त्यामुळे कदाचित खालच्या बाजूला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आपण इथे आता त्या दृष्टीनं विचार करू शकतो. तर आज इथे बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला खूप चांगली मूव्हमेंट बघायला मिळाली आणि खालच्या बाजूला एक चांगली संधी सुद्धा होती. त्यानंतर बाउन्स आला आणि हे मी आजच्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितलेलं होतं. मी लाईव्ह सेशनमध्ये हे सांगितलं होतं की इथून किंमत खाली येते, ही इथनं खाली आली आहे, ती लगेच अशी डायरेक्ट जाऊन इथपर्यंत जाणार नाही. तर काय होईल, खाली आली आहे वर जाईल, परत खाली येईल, परत वर जाईल, परत खाली, असं करत करत मग ती आपल्याला खालच्या लेवलपर्यंत पोहोचू शकते. आजचं लाईव्ह सेशन ज्यांनी बघितलं असेल त्यांना हा अनुभव नक्कीच आला असेल की कशा प्रकारे आपल्याला मूव्हमेंट होतीये. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण. बँक निफ्टीचं जर समजा तुम्हाला लेवल्स पाहिजे असतील तर मी काय करतो, आता ह्या ज्या ठळक दिसत आहेत, ह्या बारीक बारीक दिसत आहेत, ह्या लेवल सोडून द्या. ह्या ज्या ठळक दिसत आहेत ह्या लेवल्स तुम्ही काय करू शकता, त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडंसं ॲडजस्ट करून दाखवतोय जेणेकरून सर्व लेवल्स आपल्याला स्क्रीनवर दिसू शकतील. आता तुम्हाला जी स्क्रीन दिसते ह्याचा तुम्ही व्हिडिओ पॉज करून एक स्क्रीनशॉट काढा. याचं तुम्हाला काय होऊ शकेल, तुमच्या चार्टवर जर ह्या किमती काढून ठेवल्यात तर तुम्हाला उद्या किंवा परवा येणाऱ्या काळात ह्या लेवल्स येताना बघायला मिळू शकतात. इथे सुद्धा दुसऱ्या लेवलला महत्व आहे. जर किंमत खरोखरच खाली आली, पहिलं टार्गेट अचीव झालं तर आपल्या दृष्टीनं रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन सक्सेसफुल आहे, बरोबर. पण जर ह्याच्या खाली आली किंमत तर मग ह्या लेवलला काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. जर इथूनच परत किंमत वर जायला लागली तर आपल्याला काय होईल, इथे बाय ऑन डिप्स होईल. म्हणजे असं होत होत
वर जाताना आपल्याला दिसू शकते. मात्र जर इथून खाली आली तर मात्र सेल ऑन राईज होऊ शकते आणि किंमत आणखीन खाली जाऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला निर्माण होईल. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आजच्या ह्या विश्लेषणामध्ये जर तुम्हाला सांगितलेल्या लेव्हल्स आणि सर्व गोष्टी येणाऱ्या काळात नक्कीच बघायला मिळतील. आजचं सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हे सेशन कसं वाटलं याची कमेंट्स तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली नक्की करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच रजा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्याला जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर ग्रुपची आणि ॲपची लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपल्याला ॲप डाउनलोड करायचं असेल तर आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं डाउनलोड करू शकतो. शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिल्या लेवलला फ्री कोर्स म्हणतो. ह्याच्यामध्ये 3 कोर्सेस आहेत. तिन्हीच्या तिन्ही कोर्सेस आपल्याला ॲपवर दिलेले आहेत. ओके, तर ते तुम्ही तिथनं बघू शकता. दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची. प्रीमियम ग्रुप संबंधात अधिक माहिती पाहिजे असेल, फ्री कोर्स संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल, प्रीमियम ग्रुप संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल किंवा पेड कोर्स संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फ्री कोर्स किंवा प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज ज्याच्यामध्ये हे दोनच शब्द टाईप करा, फ्री कोर्स किंवा प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स, आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवा. तुम्हाला काय केलं जाईल, तुम्ही जो मेसेज पाठवाल त्याची माहिती तुम्हाला त्या रिप्लायद्वारे दिली जाईल. आपल्याला हा मेगा कोर्स आता लवकरच चालू होतोय. याची माहिती सुद्धा पुढील आठवड्यात ग्रुपवर सांगण्यात येणार आहे. तर हे झालं आजच्या व्हिडिओविषयी. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा अपील करतोय की व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला? काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर आपल्याला एखादी छोटीशी का असेना कमेंट अवश्य करा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.